हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. खूप सर्वजण मस्त आणि मजेतच असायला आणि मजेतच असायला हवं. इकडे छान असं मोगऱ्याची फुले उमलायला लागलेली आहेत. आता उन्हाळ्यामध्ये भरपूर ह्या वेलाला लागणार आहेत आणि ह्या सोनचाफ्याच्या ह्याच्यावरती ते चढलेला वेल इकडे नेहमीप्रमाणे आपली जास्वंदाची डब्बल जास्वंदाच फुललेला आहे. छान दिसत होता आणि हे आकाश कंदील फुल भरपूर उमललेले आहेत. आमच्या घरी आकाश कंदील आलेले आहेत भरपूर, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आकाश कंदील उगवलेले आहेत. इकडे छान साबोली रंगाचं गुलाबाचं फुल आणि ही पिवळी बघा छान आहेत कलर वगैरे सर्व, पण याला कीड कशी काय लागले हे काय समजेना मला तरी. आणि इकडे ही जास्वंदाची आपलं सिंपल 5 पाकळ्यांचा जास्वंद म्हणतात तो, आणि ह्याचा कलर यामध्ये व्यवस्थित ना, हा जास्वंदाचा पण छान हे कधी केव्हा केव्हा येतं बघा. या बोली फेंट पिंक कलर आणि येल्लो आणि रेड मिक्स कलरमध्ये हा आहे. अशी छान फुलं झालेली आहेत. इकडे पाथरीचं फूल, जास्वंदाची फुलं अशी आलेली आहेत. आणि मी इकडे मेथीची भाजी सकाळीच निवडली आणि पाण्यात ठेवली आणि कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहे. इकडे भांडी वगैरे झालेले आहेत. अर्धा पाऊण तास या कामासाठी माझा सकाळचा गेलेला आहे. त्यानंतर ज्या काही मिरच्या आणल्या होत्या म्हटलं कंटेनरमध्ये एकदा भरून ठेवूया, म्हणजे मला आठवडा 15 दिवस वापरता येतात. हा नेहमीचा मी कंटेनर तुम्हाला एकदा दाखवलेला आहे. बिस्किटांचाच आहे पण छान राहतात. ह्यामध्ये डेटा सकटच मी आता ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये, जेणेकरून आयत्या वेळेला मला वापरता येतील यासाठी या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि लागेल तसं मला नाश्त्याला तर नेहमी लागतातच. पोहे असतात, उपीट असतं त्यामुळे, किंवा एखाद्या वेळेस खरडा वगैरे पण करेन ह्या आठवड्यात, असं चाललंय नियोजन. बघूया म्हटलं आणि ते ठेवून टाकलं मी. आणि बाकीची जी काय आता माझी सकाळची घाई गडबड होती ती झाली. आता चहाची गरज होती. पहिला चहा आहे. सगळी कामं झाल्यावर मी चहा घेतला आहे. आणि इकडे नाश्त्याला मी पोहे बनवलेले आहेत सर्वांच्याच आवडीचे. आता मिस्टरांना आणि मुलालाच मी पहिल्यांदा नाश्ता देते आणि मग मी थोडं वेळ थांबून मग त्या दोघांचं झालं की मग मी घेते. कारण मोठा मुलगा आंघोळ करायला येतो, आंघोळ करून झाला की येईलच आता लगेच नाश्त्याला. आता हा छोटा मुलगा घेतो म्हणून गेलाय, तर कपडे घालायला लागलाय तो. आणि त्यानंतर माझीसुद्धा तयारी चालू आहे मला घ्यायसाठी. इकडे दोघे खातील तेवढ्यात माझा होईल आणि झाल्या अनेकदा चहा होणार आहे. पण पहिला चहा उठल्या लागतो, त्यानंतर आंघोळ झाल्यावर आणि नाश्ता झाल्यावर, असं 3 वेळाला होतो सकाळचा चहा. चहाला काय आहे गे नाही आमच्या घरामध्ये, भरपूर वेळ येतो. आणि इकडे माझं सगळं आता लोटून फरशी पुसून आणि धुणं धुवून सुद्धा झालेलं आहे. म्हटलं आता गरम गरम बसताना करूया बाकीचं. आता 12 वाजलेले आहेत सगळे कामं आवरायला. आणि कट्ट्यावर जे मगाशी मी ठेवून गेलं होतं ते पहिला कट्टा रिकामा केला, तसा तर स्वच्छ केलेलाच आहे मी. आणि इकडे लसूण सोलत होतो. काय झालं, आता पाकळ्या लसणाच्या आणल्या होत्या महिन्यापूर्वी आणि दवाखाना इकडे तिकडे आता सोलणं होते, आपलं रेग्युलर होतेच असं नाही. केव्हा करते वाटणसाठी तेव्हाच मी लसूण घेते. आता सगळ्या कुड्या त्या मरक्या झालेल्या आहेत. त्यामध्ये जसं ताजा असतो बघा पाकळ्या तशा नाहीच आहेत. आणि घेतलं की पिचकतात सगळ्या हातात, निवडू म्हणजे सोलूसुद्धा वाटणं झालं. इतकं म्हणजे इरिटेट होत होतं ते काम करताना. मला तर निवडायचं कंटाळ येत असलं काम म्हटल्यावर, तर डोकं दुखायला लागलं सकाळचं. का आता लसूण मला मेथीच्या भाजीसाठीच पाहिजे होता, त्याच्यासाठीच मी सोलून घेतला. असा खलबत्ता आहे माझा, त्यामध्ये कुटून मग छान अशी भाजी करणार. आणि भाजीची रेसिपी तर काय सर्वांना माहितीच आहे, तरी पण सांगते. तेलावर लसूण, हिंग, हळद, मीठ इतकंच टाकते आणि शेंगदाण्याच्या कुटावरच परतून घेते. कारण शेंगदाण्याचं कूट घालूनच आवडतं मिस्टरांना आणि मुलांना पण. मुलांचं असं काही नाही, मिस्टरांना कूट घालून आवडतं, जेणेकरून सगळेजणच खातील ज्या पद्धतीने त्यांना आवडते त्या पद्धतीने दिलं तर. आता इकडे मी भाजी छान अशी पाण्यात भिजत घातली होती. जी काय माती होती ती तळाशी गेल्या, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. वर नितून फोडणीला टाकली तरी छान अशी भाजी होते, एकही कण मातीचा राहत नाही. आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकलं. तर परतून तेलावरतीच घेणार आणि थोडं परतून लागलं तरच पाणी घालणार, नाही ताफेवरच आमपूर साईडला शिजव. आणि फ्रेश अशी होती. निवडली मी सकाळीच, रात्री आणली होती पेंडी, तशीच मी फ्रीजला ठेवली होती. आता इकडे चपात्या करून घेणार पटकन, कारण आता जेवायला बसायची वेळ होतच आलेली आहे. त्यामुळे आता इतक्या काही चपाती नसतात, 5-6च करायच्या असतात. एक 5 ते 7 मिनिटात होऊन जातील.
बाकीचं इतकं काय काम नसतं. आणि त्यानंतर काल काय झालंय, मिस्टरांनी ही आणलेली आहेत आळूची पाने. मागच्या वेळेला काय झालं, माझ्या हातून ती काय आळूची पानं ठेवून फ्रीजला मी ठेवली होती आणि वाळून गेली. धड वापरता पण आणली नाही आणि पोटात गेलं नाही. आता ह्या वेळेला असं व्हायला नको म्हटलं, तर वेळ होऊन दे म्हटलं जेवायला. आणि त्याची सुद्धा काय करणार आहे, आळूची वडी लक्षाला करूनच टाकणार आहे. आणि सिंपल त्याची रेसिपी आहे, असं काही जास्त मोठी असे नाही. तर कात्रीने त्याचे दांडे जे काय होते ते मी कापून घेत होते. आणि मोठी मोठी पानं ह्या वेळेला 10 ते 12 पानं होती. तसं तर 10 रुपयाची पेंडी आणली होती. 5 किंवा 7 येतात. ह्यावेळेला एवढी कशी का पानं आणल्यात म्हटलं. आणि काढलं ते बरं झालं, नाही तर जर राहिलं असतं तर उन्हाळ्यामुळे ती आणि फ्रीजमध्ये ठेवून ठेवून वाळूनच गेली असती. तर आता बेसन, तिखट, मीठ, ओवा वगैरे जे काय आता साहित्य जे घालायचं होतं मी त्यामध्ये घातलेलं आहे. मी माझ्या तिने छान असं बॅटर त्याचं बनवून घेतलं. जास्त घट्ट नाही आणि सैल नाही. आणि त्यामध्ये भरपूर असे इन्ग्रेडियंट घातलेत. आम्हाला झणझणीत आणि असं आंबट गोड अशी आळूची वडी लागते. त्याच पद्धतीने ते बॅटर आता केलेलं आहे रेडी मी. आणि भरपूर मसाले वगैरे वेगवेगळे घातलेले आहेत, त्यामुळे चटपटीत होते ही वडी. त्या पानावर पान दाखवतात बघा युट्यूबवरती, त्याच पद्धतीने मी लावून ते व्यवस्थित मिटवून घेत होते. आणि इथं काय झालं माहिती आहे, लावताना मला इतकं म्हणजे हाताला ते राड रिबाड ते चिकटतं पीठ आपलं ह्याचं डाळीचं जे असतं बेसन पीठ चिकटतं. मग चिकटलेलं मला असं तर होत होतं हाताला, मला नको नको वाटत होतं. पण खाताना तर चविष्ट लागते ही वडी आणि करताना राड रिबाट सगळं हात होतं, हेच नको वाटतं. बाकीचं नाही, खाताना आनंदानं आपण खातो चाटून पुसून. पण आता ही प्रोसेस नको वाटते लावायची, किंवा लावायची असं नाही, हात राड होतात म्हणून. आणि छान अशा मी जेवढ्या होतील तेवढ्या सगळी पाणी मी आता लावणार आहे. कढईमध्ये पाणी ठेवले, चाळणीला तेल लावलेलं आहे ऑलरेडी. आता काय झालं, पाणी जास्त होती, अंदाज कळाला नाही. परत एकदा बॅटर मला बनवावं लागलं बेसनाचं. असं कधी होत नाही, पहिल्यांदाच असं झालं. काय अंदाजच कळला नाही केवढी पानं आहेत ती. आणि त्यामुळे जास्त म्हणजे पीठ घेतलं होतं तसं, पण कमी पडलं ऐन वेळेला. परत मी ते तयार केलं. आता लावून घेऊया म्हटलं, जेणेकरून दिवसभर मुलं खाणार, आवडीने खातात ह्या वड्या. मिस्टरांनी घेऊन आलेल्या आहेत, मला पण आवडतात आळूच्या पानाच्या वड्या. आणि 12 महिने तर केलं तर काय प्रॉब्लेम नाही असं मी म्हणते. पण कधी तर सांगतात आता आणल्या तर, म्हणून म्हटलं करूया छान. आणि जेवताना आम्हाला काही ना काहीतरी वेगवेगळे असे पदार्थ साईड डिश म्हणून लागतातच. बऱ्याचदा मी तुम्हाला दाखवते, असं काय नुसतं चपाती भाजी कोण आमच्या इकडे खात नाहीत. सगळं भरून भरून ताट लागतं आम्हाला तरी जेवणामध्ये. आता इकडे वड्या छान अशा उकडायला मी ठेवलेल्या आहेत. आणि कापून सुद्धा माझ्या झाल्या, छान अशा कापलेल्या आहेत. आता इकडे तेलामध्ये कढीपत्ता आणि तीळ असं तडतडल्यानंतर मी त्यामध्ये ह्या सगळ्या वड्या फोडणी घालणार आहे. तर तिखट मीठ आहे छान व्यवस्थित, म्हणून मी नाही तर काय करते, या तेलामध्ये चटणी मीठ अनेकदा टाकते आणि त्याच्यावरती फोडणी टाकते. ती सुद्धा अशी टेस्ट चव चांगली लागते. आणि यात एवढं मी व्यवस्थित बॅटर केलं होतं आणि छान झाल्या होत्या, मुलांना पण फार आवडल्या होत्या. त्यामुळे ह्यात काय घातलेलं नाही, फक्त तीळ आणि कढीपत्त्यावर छान अशा परतून घेतल्या खालवर 1-5 मिनटं. आणि ह्या घाईगडबडीत माझा भातच करायचा राहिला होता. आता तो मी ठेवलेला भात काय शिजायला वेळ लागत नाही, 5 मिनिटात होतं. ताटे लावेपर्यंत गरम गरम. आता इकडे छान असं ताट झालेलं आहे बघा, असं भरून लागतं सर्वांना ताट. इकडे लोणचं, दही वगैरे, आमटी, भात, मेथीची भाजी आणि वडी, असं दुपारचा जे जेवणाचा बेत होता छान असं. आणि व्यवस्थित पोट भरून जेवतात आमच्या इकडे तरी, त्यामुळे छान असे सगळेच पदार्थ करावे लागतात कोल्हापूर साईडला. आणि इकडे छान अशी दुपार झाली, नंतर रेस्ट वगैरे झालेला. आणि जे काय टेबल खुर्च्या वगैरे पुसायचं राहिलं होतं सकाळी, थोडं किरकोळ किंवा यावर दुपारी पण बसतात, चहा वगैरे सांडला जातो. मी नेहमीच हे टेबल वगैरे छोटे टेबल खुर्च्या वगैरे पुसतेच मी. आणि व्लॉगमध्ये दाखवत असते. मला अजिबात चिकट असं कुठं दिसलं की लगेच मी पुसून ते क्लीन करत असते, जेणेकरून व्यवस्थित घर स्वच्छ नीटनेटकं राहावं. आणि धूळ असली की निगेटिव्ह एनर्जीसुद्धा घरात वास करत असते, ती नको आहे मला अजिबात. याच्यासाठी आता इकडे ईद होती त्यामुळे खीर भरपूर आली होती, 2-3 कंटेनर होते.
त्यातलं 1-2 दाखवले आणि इकडं मिस्टरांना जरा डबा पाहिजे होता तो भरून मी संध्याकाळचं जेवण बनवलेलं आहे. गवारीची भाजी, शेवग्याची आमटी, भात, चपाती असं संध्याकाळचा जेवणाचा बेत होता. त्यानंतर किचन क्लिनिंग वगैरे करायचं होतं मला, ते मी आता करून घेणार आहे. मिस्टर तर डब्यातलं जेवणार आहेत. मुलांना जेवायला बोलवलेलं आहे. आजचा व्लॉग आवडला असल्यास तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.